जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 5वा. मंत्रांचा समास दुसरा. गुरु लक्षण नाम. श्रीराम समर्थ. जे करामती दाखविती तेही गुरु म्हणजेती, परंतु सद्गुरु नव्हती मोक्षदाते. सभा मोहन भुररी चेटके, साबर मंत्र कौटाले अनेके. नाना चमत्कार कौतुके, असंभाव्य सांगती. सांगती औषधी प्रयोग, का सुवर्ण धातूचा मार्ग. दृष्टी बंधने लाग वेग, अभिलाषांचा. साहित संगीत राग ज्ञान, गीत नृत्य तान मान. नाना वाद्य शिकवीत जन, तेही एक गुरु. विद्या शिकविती पंचाक्षरी, तोडे जोडे नाना परी. का पोट भरे जयावरी, ते विद्या शिकविती. जे यातीचा जो व्यापार, शिकविती भरावया उदर. तेही गुरु परी साचार, सद्गुरु नव्हेती. आपली माता आणि पिता, तेही गुरुची तत्वता. परी पैलपार पावितता, तो सद्गुरु वेगळा. गायत्री मंत्राचा उच्चारू, सांगे तो साचार कुळगुरु. परिज्ञाने वीन पैलपारू, पाविजेत नाही. जो ब्रह्मज्ञान उपदेशी, अज्ञान अंधारे निरसी. जीवात्मा या परमात्म्याशी ऐक्यता करी. विघडवे देव आणि भक्ती, जीव शिवे द्वैत तया देवभक्त एकांत. करी तो सद्गुरु, भव व्याघ्रे घालून उडी. गोवत्सास तडा जोडी, केला देखुनी शीघ्र सोडी. तो सद्गुरु जाणावा. प्राणी माया जाळी पडिले, संसार दुःखे दुखावले. ऐसे जेने मुक्त केले, तो सद्गुरु जाणावा. वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांता करी. ते उडी घालून तारी, तो सद्गुरु जाणावा. गर्भवास अति सांकडी, इच्छा बंधनाची बेडी. ज्ञान देऊनी शीघ्र सोडी, तो सद्गुरु स्वामी. फोडूनी शब्दांचे अंतर, वस्तू दाखवी निज सार. तोची गुरु मोहर अनाथांचे. जीव एकादेशी बापुडे, तयास ब्रह्मची करी रोकडे. फेडी संसाराकडे वचन मात्रे. जे वेदांचे अभ्यंतरी, ते काढून अपत्य परी. शिष्य श्रवणी कवळ भरी, उद्गार वचने. वेदशास्त्र महानुभव, पाहता एकची अनुभव. तोची एक गुरु राव, ऐक्य रूपे. संदेह निशेष जाळी, स्वधर्मे आदरे प्रतिपाळी. वेद विरहित टवाळी, करूच ने. जे जे मन अंगीकारी, ते स्वयं मुक्त करी. तो गुरु नव्हे भिकारी, झडे आला. शिष्यास न लावती साधन, न करविती इंद्रिय मदन. इंद्रिय दमन, ऐसा गुरु अडक्याचे तीन. मिळाले तरी त्याजावे. जो कोणी ज्ञानबोधी, समूळ विद्याच्छेदी. इंद्रिय दमन प्रतिपादी, तो सद्गुरु जाणावा. एक द्रव्याचे विकले, एक शिष्यांचे आखिले. अति दुराशेने केले दिनरूप. जे जे रुचे शिष्यामणी, तैसेची करी मन धरणी. ऐसी कामना पापिणी, पडली गळा. जो गुरु भीड सारू, तो अद्भुत महानु अद्धम थोरू. चोरटा मौद पामरू, द्रव्य भोंदू. जैसा वैद्य दुराचारी, तैसी सर्वस्व बोहरी. आणि सेखी भीड करी, घात घेणा. तैसा गुरु नसावा, जेणे अंतर पडे देवा. भीड करून या गोवा, घाली बंधनाचा. जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान, आणि स्थूल क्रियेचे साधन. तेची सद्गुरु निधान, दाखवी डोळा. देखणे दाखविता आदरे, मंत्र फुंकिता कर्णद्वारे. इतुकेची ज्ञान ते, रिघावे शरण. अत्यादरे मुमुक्ष, अद्वैत निरूपणे अगाध वक्ता. परिविषयी लोलांगता, ऐसिया गुरुचेनी सार्थकता होणार नाही. जैसा निरूपण समय, तैसाची मन करो वायो. कृतबुद्धीचा जयो, झालाच नाही. निरूपणी सामर्थ्य सिद्धी, श्रवण होता दुराशा बाधी. नाना चमत्कारे बुद्धी,
दंडळू लागे. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त, तयासी सादृश्य भगवंत, आणि सामर्थ्य ही अद्भुत, सद्धीचे नियोगे. ऐसे तयाचे सामर्थ्य, आमुचे ज्ञानाची नसू दे व्यर्थ. ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ, अंतरी वसे. निशेष दुराशा तुटे, तरीच भगवंत भेटे. दुराशा धरती ते वोखटे, शब्द ज्ञाते कामिक. बहुत ज्ञानी नागवली, कामनेने वेडे केली. कामना इच्छिता मेली, बापुडी मूर्खे. निशेष कामना रहित, ऐसा तो विरुळा संत. अवघ्या वेगळे मत, अक्षय जयाचे. अक्षय ठेवा सकळांचा, परिपागडा फिटेना शरीराचा. तेने मार्ग ईश्वराचा, चुकोणी जाती. सिद्धी आणि सामर्थ्य झाले, सामर्थ्य देहास महत्व आले. तेने बेचाड बळकावले, देहबुद्धीचे. सांडूनी अक्षय सुख, सामर्थ्य इच्छिती तो मूर्ख. कामनेसारखे दुःख, आणिक काहीच नाही. ईश्वरे बिन जे कामना, तेनेची गुणे नाना यातना. पावती होती पतना, वरपडे प्राणी. होता शरीरासी अंत, सामर्थ्य ही निघून जात. सेखी अंतराला भगवंत, कामना गुणे. म्हणून निकामता विचारू, दृढ बुद्धीचा निर्धारू. तेची सद्गुरु पैल पारू, पावावी भवाचा. मुख्य सद्गुरूंचे लक्षण, आधी पाहिजे विमळ ज्ञान. निश्चय समाधान, स्वरूप स्थिती. याहीवरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ. विशेष आचरे निर्मळ, स्वधर्म विषयी. याहीवरी अध्यात्म श्रवण, हरिकथा निरूपण. जेथे परमार्थ विवरण, निरंतर. जेथे सारासार विचार, तेथे होय जगोद्धार. नवविधा भक्तीचा आधार, बहुत जनांचे. म्हणून नवविधा भजन, जेथे प्रतिष्ठले साधन. हे सद्गुरूंचे लक्षण, श्रोती ओळखावे. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, बाह्य निष्ठेचे भजन. तेथे बहुभक्त जन, विश्रांती पावती. नाही उपासनेचा आधार, तो परमार्थ निराधार. कर्मे विण अनाचार, भ्रष्ट होती. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन. कथा निरूपण श्रवण मनन, नीती न्याय मर्यादा. यामध्ये एक उणे असे, तेने ते विलक्षण दिसे. म्हणून सर्व ही विलसे, सद्गुरुपाशी. तो बहुतांचे पालन करता, त्यास बहुतांची असे चिंता. नाना साधने समर्था, सद्गुरूंपासी. साधने विन परमार्थ प्रतिष्ठे, तो मागुता सेवेची भ्रष्टे. या कारणे दुरीद्रष्टे, महानुभव. आचार उपासना सोडिती, ते भ्रष्ट अभक्त दिसती. जळोतयांची महती, कोण पुसे. कर्म उपासनेचा अभाव, तेथे भाकधेसी झाला ठाव. तो कानकोंडा समुदाव, प्रपंची हसती. नीच यातीचा गुरु, तोही कानकोंडा विचारू. ब्रह्मसभेस जैसा चोरू, तैसा दडे. ब्रह्मसभेत देखता, त्याचे तीर्थ नये घेता. अथवा प्रसाद सेविता, प्राश्चित्त घडे. तीर्थप्रसादाची सांडी केली, तिथे नीचता दिसून आली. गुरु भक्ती ते साठवली, एकाएकी. गुरुची मर्यादा राखता, ब्राह्मण शोभती तत्वता. तेने ब्राह्मण्य रक्षो जाता, गुरुक्षोभ घडे. ऐसी साकडी दोहींकडे, तेथे प्रस्ताव घडे. नीच यातीस गुरुत्व न घडे, या कारणे. तथापि आवडी घेतला जीवे, तरी आपणचे भ्रष्टावे. बहुत जनांचे भ्रष्ट व्हावे, हे तो दूषणच की. आता असो हा विचारू, स्वयताचा पाहिजे गुरु. नाही तरी भ्रष्टाकारू, नेमस्त घडे. जे जे काही उत्तम गुण, ते सद्गुरूंचे लक्षण. तथापि सांगू ओळखन, होय जेणे. एक गुरु एक मंत्र गुरु, एक यंत्र गुरु एक तांत्र गुरु. एक वस्ताद गुरु एक राजगुरु, म्हणती जनी. एक कुलगुरु एक मानिला गुरु, एक विद्या गुरु एक कुविद्या गुरु. एक असद्गुरु
एक यती गुरु दंड करते. एक माता गुरु एक पिता गुरु, एक राजा गुरु एक देव गुरु, एक बोलीजे जगत गुरु सकळ कळा. ऐसे हे 17 गुरु, याही वेगळे अनेक गुरु, एक तयांचा विचारू सांगीजील. एक स्वप्न गुरु एक दीक्षा गुरु, एक म्हणती प्रतिमा गुरु, एक म्हणती स्वयं गुरु. आपला आपण जे जे यातीचा जो व्यापारू, ते ते त्याचे तितके गुरु, याचा पाहता विचारू उदंड आहे. असो ऐसे उदंड गुरु, नाना मतांचा विचारू, परी जो मोक्षदाता सद्गुरु, तो वेगळाची असे. नाना सद्विद्येचे गुण, याही वरी कृपाळूपण, हे सद्गुरूंचे लक्षण जाणीजे श्रोती. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे गुरु लक्षण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.